नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे आनंदी राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. पावसाळा सुरू झाला आहे आता आणि पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य पण आपल्याला सांभाळायचं आहे आणि आरोग्य सांभाळत आपल्याला व्हिडिओ पण बघायचे आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे, व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. तर आपण आज घेतो आहोत रामरक्षा. रामरक्षेचे आपण आठ श्लोक आपण पूर्ण केले, 9वा आणि 10वा. आरोग्य सांभाळत आपल्याला रामरक्षा पण म्हणायची आहे. आणि आपण बघितले 1-2 व्हिडिओ रामरक्षाचे बघितलेच असतील. तर मनामध्ये जी शंका आहे, जी भीती आहे, तर आरोग्याची सुद्धा आपल्याला खूप शंका असते, आरोग्याची सुद्धा आपल्याला खूप भीती असते की आपल्या आरोग्याला काय होईल. तर ती भीती पण नाहीशी करण्यासाठी आणि रामरक्षा जवळजवळ आपल्या शरीरावरच आहे. शरीराच्या कोणत्या भागासाठी आपण श्रीरामांना आपण त्याचं रक्षण करायचं सांगतो आहोत. तर त्या भागासाठीच, आपल्या शरीरासाठीच ती रामरक्षा पण आहे असं मला वाटतं. म्हणजे मला असं वाटतं, बाकींच्यांचं नाही मी सांगू शकत, पण मला असं वैयक्तिक वाटतं की जेव्हा आपण वाचतो की कौशल्येय दशोक पातु विश्वामित्र प्रिय श्रुतीही घ्राणम पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सल, म्हणजे त्याच्यात शरीराचेच भागांवर शब्द आलेले आहेत. कौशल्येय दृश्योक पातु म्हणजे मिळते किंवा भेटते. विश्वामित्र प्रिय श्रुती म्हणजे कान. घ्राणम पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सला. घ्राण म्हणजे मला वाटतं त्याचा अर्थ काही मला सांगता यायचा नाही, पण तरी पण मुखम म्हणजे मुख. जिव्हा विद्यानिधी पातु, जिव्हा म्हणजे जीभ. कंठम भरतवंदितः, कंठ म्हणजे हा कंठ आपला. स्कंधौ दिव्यायुध पातु, स्कंधो म्हणजे खांदे. तर असं सगळं आपल्या शरीराचं वर्णन आहे रामरक्षेमध्ये. आणि ती रामरक्षा आपण शिकायला घेतलेली आहे आता, आणि आपण ती 9 आणि 10वा श्लोक आपण त्याच्यातला घेणार आहोत रामरक्षेचा. जानुनी सेतु कृत पातु, जानुनी सेतु कृत पातु, जानुनी सेतु कृत पातु, जानुनी सेतु कृत पातु, जंघे दश मुखांतकः, जंघे दश मुखांतकः. जानुनी सेतु कृत पातु, जंघे दश मुखांतकः, जानुनी सेतु कृत पातु, जंघे दश मुखांतकः, जानुनी सेतु कृत पातु, जंघे दश मुखांतकः. पादौ बिभीषण श्रीद, पादौ बिभीषण श्रीद, पादौ म्हणजे पाय. पादौ विभीषण श्रीदः पातु रामो अखिलं वपुः, पातु रामो अखिलं वपुः. पादौ बिभीषण श्रीद, पादौ बिभीषण श्रीदः पातु रामो अखिलं वपुः. जानुनी सेतु कृत पातु, जंघे दश मुखांतकः, पादौ बिभीषण श्रीदः पातु रामो अखिलं वपुः. जानुनी सेतु कृत पातु, जंघे दश मुखांतकः, पादौ बिभीषण श्रीदः पातु रामो अखिलं वपुः. 10वा श्लोक घेऊया आपण. एतां रामबलोपेतां, एतां रामबलोपेतां, एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्, रक्षां यः सुकृती पठेत्, रक्षां यः सुकृती पठेत्. एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्.
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. 10 पर्यंत आपण कंप्लीट केले. आज आता पूर्ण घेऊया रामरक्षा 10 पर्यंत जे 10व्या श्लोकापर्यंत जी घेतली आपण ती आता आज पूर्ण आणखी एकदा रिपीट करून घेऊया. श्री रामरक्षा स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवताः अनुष्टुप्छन्दः सीताशक्तिः श्रीमान् हनुमान् कीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः. अथ ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामङ्कारुडसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरु जटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौशल्येयो दृशः पातु विश्वामित्रप्रियः श्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः. नाभी म्हणजे बेंबी. जे मला अर्थ समजतील तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः उरुरघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीद पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. आपल्या आरोग्यासाठी, मनात वाटणाऱ्या भीतीसाठी आणि येणाऱ्या संकटाची जर चाहूल लागली तर त्या संकटातून निवारण करण्यासाठी आणि संकट येऊच नाहीत म्हणून त्यासाठी आपण रामरक्षा ही सतत म्हटली पाहिजे.
कमीत कमी एका दिवसातून एकदा तरी म्हणावी. एकतर सकाळ संध्याकाळ आपल्याला जमत नाही, एक वेळेस कोणत्याही वेळेस म्हणायची, सकाळी म्हणायची, संध्याकाळी म्हणायची, कोणत्या तरी वेळेस आपण म्हणू शकतो ही रामरक्षा आणि ती म्हणायलाच पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.